जिंतूर तालुक्यात मराठा आरक्षणासाठी पाचवा बळी। पाचेगाव येथील 27 वर्षीय तरुणाची चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या। मराठा आरक्षण मिळावे यासाठी मागील 1 वर्षापासून संपूर्ण राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत। विशेषतः मराठवाड्यात याची धग तीव्र स्वरूपात आहे। मात्र राज्य सरकारने सगळे सोयरे अधिसूचना अंमलात आणली जात नसल्यामुळे व संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले असल्याने सरकारच्या विरोधात संतापाचे वातावरण आहे। म्हणून जिंतूर तालुक्यातील पाचेगाव येथील 27 वर्षीय तरुणाने चिठ्ठी लिहून मराठा आरक्षण मिळत नसल्याच्या विवंचनेतून शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 16 सप्टेंबर रोजी रात्री 8:30 वाजेच्या दरम्यान उघडकीस आली असून तालुक्यातील 5वा बळी ठरला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की जिंतूर तालुक्यातील पाचेगाव येथील किशोर ससे वय 27 वर्षे हा तरुण मागील वर्षांपासून मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभाग होता। असे विशेष करून जिंतूर तालुक्यातील मराठा आरक्षण आंदोलनात पाचेगाव अग्रस्थानी आहे। यातच कालपासून मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसल्यामुळे किशोर ससे हा विवंचनेमध्ये होता। त्यातूनच त्याने स्वतःच्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली। ही घटना नातेवाईकांना समजताच पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली। यावेळी पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन झाडाला लटकलेल्या अवस्थेतून मृतदेह काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। दरम्यान किशोर ससे यांनी आत्महत्यापूर्वी हातावर लिहून व एक मराठा कोटी मराठा मी मनोज जरांगे असे चिठ्ठीवर लिहिलेले आढळून आले। घटनेची नोंद जिंतूर पोलिसात करण्यात आली आहे। मयताच्या पश्चात पत्नी, 2 मुले, आई, वडील, 2 भाऊ असा परिवार आहे। गावातील तरुणाने आत्महत्या केल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। तरुणाने आत्महत्यापूर्वी चिठ्ठीमध्ये लिहिलेला मजकूर असा की मी किशोर कैलास ससे मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यामुळे आत्महत्या करत आहे। यामध्ये माझ्या आई, वडील, पत्नी, भाऊ यांचा संबंध नाही। एक मराठा कोटी मराठा मी मनोज जरांगे असा मजकूर लिहून तरुणाने आत्महत्या केली। या घटनेने तालुक्यासह जिल्ह्याभरात हळहळ व्यक्त होत आहे। काल जी पाचेगावला किशोर कैलास ससे यांनी आत्महत्या केली ती आत्महत्या आरक्षणाच्या माध्यमातून झालेली आहे आणि मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे असं त्याचं स्वतःचं म्हणणं होतं। गेल्या बऱ्याच वर्षापासून मराठ्यांना आरक्षण नाही ही त्याची प्रामुख्याने त्याचं म्हणणं होतं आणि बऱ्याच आंदोलनामध्ये तो सहभागी पण झालेला होता। किशोर हा बऱ्याच लढ्यामध्ये सामील झाला आणि त्याने मराठ्यांना आरक्षण भेटावं म्हणून असं एका चिठ्ठीमध्ये नमूद केलेलं होतं आणि त्याने त्याच्या पश्चात त्याला आई वडील, 2 छोटीची मोकळी मुलं, एक तर मुलगा 1.5 महिन्याचा आहे आणि त्याच्या पश्चात त्याची पत्नी असा त्याचा परिवार आहे। मराठ्यांना खूप दिवसापासून आरक्षण नाही। तो सैनिक शाळेमध्ये त्याने प्रशिक्षण पण घेतलं होतं आणि नोकरीच्या पण तयारीत होता तो, पण त्याला ही टोकाचं पाऊल उचललं आणि काल 16 तारखेला मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला पुन्हा बसणार होते। त्यांच्या तब्येतीची त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे आणि हा लढा लढत असताना न उपोषणाला बसता मराठी ताकदीने त्यांच्या पाठीमागे आहेत, त्यांनी उपोषणाला बसू नये असं त्याचं म्हणणं होतं। तो काल सातत्यानं मुलाला असं म्हणत होता। काल महापंगत होती गणपतीची तर तो मुलांना म्हणत होता असं आणि काल 7 वाजता तो स्वतःच्या शेतामध्ये गेला आणि त्याने गळफास घेऊन आपलं जीवन संपलं। त्याच्या हातावर पण त्याने लिहून ठेवलं होतं एक मराठा कोटी मराठा। तो माझ्या चुलत भावाचा मुलगाच आहे आणि त्याला 2 मुलं आणि पत्नी आणि आई वडील, एक भाऊ असा त्याचा परिवार आहे। जय जाऊ जय शिवराय।